नमस्कार मंडळी, मी पूजा आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही बनवणार आहे खिच्चू. इथे माझी आई आहे आणि इथे रियान आहे. तर चला मी तुम्हाला रेसिपी सांगते. इथे मी 2 डब्बे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि ज्या भांड्याने आपण पीठ घेतो त्याच भांड्याने आपण 5 पट पाणी ठेवणार आहे. जर जुना तांदूळ असेल तर त्या तांदळाच्या पिठाला पाणी जास्त लागतं, तर म्हणून मी इथे 5 पट पाणी ठेवणार आहे. आणि इथे मी गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मी पाणी टाकणार आहे 5 पट. ज्या भांड्याने आपण पीठ घेतले त्याच भांड्याने आपल्याला मोजून 5 पट पाणी टाकायचं आहे. इथे आता आपल्याला गॅस ऑन करायचा आहे आणि पाणी गरम करायला ठेवायचं आहे. पाणी गरम झालं की त्यामध्ये आपण बाकीचं साहित्य टाकणार आहे. पाणी गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरे पूड आणि ओवा टाकायचा आहे. मी माझ्या छोट्या टोपमधून मोठ्या टोपमध्ये पीठ ट्रान्सफर केलं आहे, कारण पीठ जास्त होतं. आणि मी इथे एक डब्बा गरम पाणी बाजूला काढून ठेवलेला आहे. आता मी यामध्ये जिरेपूड आणि ओवा 1 चमचा साधारण आहे, तो मी गरम पाण्यामध्ये टाकलेला आहे. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिरचीचं वाटण टाकायचं आहे. मी 5 ते 6 मिरच्या वाटून घेऊन त्याचं वाटण टाकणार आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार किंवा कमी जास्त तिखट जसं तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या कमी जास्त करून त्याचं वाटण यामध्ये टाकू शकता. मिरचीचं वाटण टाकून झाल्यानंतर मी यामध्ये छोटे 2 चमचे सोडा टाकलेला आहे. इथे मी 2 चमचे सोडा टाकलेला आहे. आता पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपण तीळ टाकणार आहे. तीळ ऑप्शनल आहेत, जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही तीळ स्किप करू शकता, पण खायला टेस्टी आणि चविष्ट लागतं, त्यामुळे मी सजेस्ट करेल की तुम्ही तीळ पण टाका. पाणी उकळलं की ते पाणी आपण पिठामध्ये मिक्स करणार आहे. इथे बघू शकता ते जे गरम पाणी आहे मी ते पिठामध्ये बेलनच्या साहाय्याने मिक्स करत आहे. पाणी गरम आहे त्यामुळे एकदम हात त्यामध्ये टाकू नका. चमच्याच्या किंवा बेलनच्या साहाय्याने तुम्ही ते मिक्स करू शकता. आणि मी इथे संपूर्ण पाणी टाकून घेणार आहे. आणि जर मला वाटलंच की पाणी कमी पडतंय तर मी जो एक डब्बा ठेवलेला आहे गरम पाण्याचा बाजूला काढून तो टाकेल. इथे पाहू शकता मी ते एक डब्बा गरम पाणी ठेवलेलं आहे, ते पण मी टाकून घेतलेलं आहे, कारण मला त्याची रिक्वायरमेंट होती. जास्त कमी पाणी झालं होतं, तर मी ते टाकून घेतलेलं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे पाणी पिठामध्ये.
तुम्ही ते पाहू शकता छान असं मिक्स केलेलं आहे. आता आपल्याला इथे एक टोप घ्यायचा आहे. त्यामध्ये पाणी टाकून तो गॅसवर ठेवायचा आहे पाणी गरम होण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्याला एक चाळणी घ्यायची आहे. त्याला चाळणीच्या बेसला आपल्याला तेल लावायचं आहे आणि तेल लावून ती चाळणी त्या टोपवर ठेवायची आहे आणि त्यानंतर आपण जे मिक्स केलेलं पीठ आहे ते चाळणीवर ठेवून आपल्याला वरून झाकण ठेवून मस्त अशी वाफ येऊ द्यायची आहे. इथे पाहू शकता मी पीठ ठेवते आहे आणि झाकण लावून एकदम 5 मिनटासाठी आपल्याला ते सोडून द्यायचं आहे. अशा पद्धतीने झाकण ठेवून 5 मिनिटानंतर आपल्याला पीठ शिजले की नाही ते चेक करायचं आहे. तर इथं चाकूच्या साहाय्याने मी चेक करते आहे. जर तुम्ही चाकूच्या साहाय्याने 2 पार्ट केली पिठाची तर आतमध्ये जर तुम्हाला व्हाईट असा पोर्शन दिसत असेल तर त्याला अजून 2 मिनटं ठेवा. इथं पीठ तयार झालेलं आहे आणि मी इथं एका भांड्यामध्ये ते पीठ काढलेलं आहे. हे किच्चूवर तुम्ही तेल टाकून किंवा खायची चटणी टाकून किंवा जसं जो मसाला तुम्हाला आवडेल तो टाकून खाल्ला तर खूप छान लागतो. तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि कशी वाटली हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा अँड शेअर करा. थँक्यू. बघूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हॅप्पी रहा.